मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, उद्या एक टॉपचं मैदान होतं मित्रांनो. 5 तारखेचं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान होतं मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो मथुर, बकासूर, कॉकटेल, घोटचा सर्जा, चिक्या आणि मित्रांनो बरेच असे नंदी आहेत नामांकित. त्यांचे पहिरे काय असणार आहेत मित्रांनो, एक संभावित पहिरे मित्रांनो आपण सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मित्रांनो उद्या होते वडकी येथे हिंद केसरी असं मैदान मित्रांनो. या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरचे नंदी मित्रांनो, नाशिकचे नंदी, मराठवाडा विदर्भाचे नंदी मित्रांनो, भरपूर असे नंदी मित्रांनो उद्या येणार या मैदानासाठी. आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये आपण आज सांगणार आहोत कोणता बैल कोणत्या बैलासोबत पळणार मित्रांनो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो पहिली अपडेट येते मित्रांनो, मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांची 11 लाखाची नवीन खरेदी मित्रांनो. महाराज स्पीड किंग महाराज मित्रांनो. तर मित्रांनो एक अपडेट येते की स्पीड किंग महाराज घरचीच गाडी पळू शकते मित्रांनो. एकतर मित्रांनो महाराज आणि साम्राज्य किंवा महाराज आणि नाशिक एक्सप्रेस विराट मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सुंदर 8500 मित्रांनो, एक 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 काळ होता मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्या नावावरती सुंदर 8500 पळत होता. परंतु आता तो समाजसेवक संतोष तोडकर यांच्या नावाने पळतो मित्रांनो. आणि मित्रांनो सुंदरचा पहिरा असणार आहे मित्रांनो. सुंदरची देखील मित्रांनो एक घरचीच गाडी पळू शकते. सुंदर आणि मित्रांनो साई अशी गाडी पळू शकते मित्रांनो. तिसरा पहिरा आहे आपल्याला बिनचोडचा बादशाह मित्रांनो, ज्याला ओळखलं जातं असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवेली कल्याण यांचा मथुर मित्रांनो. मथुर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह मित्रांनो. जेव्हा जेव्हा मित्रांनो टॉपची मैदानं असतात तिथं मथुर मित्रांनो राहुलभाईची मान कधीच खाली होऊ देत नाही मित्रांनो. गुलाल हा 100% घेतो म्हणजे घेतोच मित्रांनो. तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू आहे मथुर आणि अमित शेठ भाडे यांचा मित्रांनो चिमण्या पळणार. तर मित्रांनो मथुरसोबत अमित शेठ भाडे आणि शाकीर पठाण यांच्या नियोजनात पळणारा मित्रांनो चिमण्या हाच मित्रांनो उद्या मथुरसोबत पळताना दिसेल. मथुर आणि चिमण्याचं मित्रांनो टॉपचं स्पीड असेल गाडीला मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा पहिरा मित्रांनो 100% असणार आहे मथुर आणि चिमण्याचा. तर उद्या मित्रांनो गुलाला 100% असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो घोटचा सर्जा मित्रांनो. घोटचा सर्जा म्हणजे मित्रांनो त्याला रॉकेट म्हटलं जातं मित्रांनो. घोटचा सर्जाचा मित्रांनो पहिरा असणार आहे कारुंड एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्यासोबत मित्रांनो. जेव्हा जेव्हा मित्रांनो घोटचा सर्जा आणि चिक्याची गाडी मित्रांनो पळाली मित्रांनो, त्या मैदानामध्ये मित्रांनो 1 नंबरचे मानकरी ठरलेत. सातेवाडी मैदानामध्ये देखील महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मित्रांनो घोटचा सर्जा आणि चिक्या पळालेले मित्रांनो. टॉपचं स्पीड मित्रांनो लागलेलं आणि गाडीने 1 नंबर केलेला त्या मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस मित्रांनो. ट्रिपल हिंद केसरी लखन मित्रांनो. तर मित्रांनो लखनचा पहिरा असणार आहे शेवायाबांचा पाखऱ्या मित्रांनो. मित्रांनो ही पण गाडी मित्रांनो टॉपची आहे मित्रांनो. टॉपचं स्पीड लागेल या पण गाडीला मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका देव बकासूर मित्रांनो. मित्रांनो देव बकासूरसाठी मित्रांनो कोणी पहिरा देत नव्हतं फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये. मामांनी एका रात्रीत मित्रांनो नियोजन लावून स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सर्जा दादा हा बैल मित्रांनो पहिरा घेतलेला. आणि मित्रांनो या देव बकासूर आणि सर्जा दादाने मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले मित्रांनो. जर मित्रांनो गाडी कडेने जर मित्रांनो गाडी कडेने नसते तर मित्रांनो टॉपचं स्पीड लागलं असतं आणि आपल्याला एक काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं. परंतु मित्रांनो देव बकासूर आणि सर्जा दादाही हा पहिरा मित्रांनो एक टॉपचा पहिरा असू शकतो मित्रांनो. त्यानंतर आपण बघणार आहोत
वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो, निंबाळकर सरांचं काळीज मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा आणि अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचं मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा. आणि मित्रांनो सर्जाचा पैरा आपल्याला एक संभावित पैरा आपण सांगणार आहोत मित्रांनो. बादल सासवडचा बादल आहे मित्रांनो, असं कळतं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो मुंबई बिनजोडमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे मित्रांनो, ज्यांची हवा आहे असा शॉटगन मेहरबान मित्रांनो. शॉटगन मेहरबानचं मित्रांनो पैरा असणार आहे, बिनजोडमध्ये धुमाकूळ घालतोय असा भोंगा मित्रांनो. भोंगासोबत मित्रांनो पैरा असणार आहे मेहरबानचा. तर मित्रांनो उद्या जे मैदान होतं आहे त्यासाठी मित्रांनो आपण संभावित पैरे सांगितले. उद्या जेवढे पण मित्रांनो नंदी या मैदानामध्ये पळणार आहेत सगळ्यांना शुभेच्छा. आणि मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो उद्या कोण होणार मित्रांनो उद्या हिंदकेसरी किताबाचा मानकरी.